22 एप्रिल 2025 रोजी काश्मीर येथे पहलगाम या ठिकाणी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तर हिंदू सर्व आम्ही बेल्लेगावचे हिंदू धर्मीय व बजरंग दल बेल्ले या सर्वांच्या वतीनं इथे निषेधार्थ मोर्चा काढण्यासाठी आम्ही सर्वजण बेल्लेजण खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालो। तर 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम या ठिकाणी हल्ला झाला। या अगोदर देखील महाराष्ट्रावर अनेक हल्ले झाले, भारतावर अनेक हल्ले झाले, मुंबईसारख्या शहरावर चांगल्या मोठ्या ठिकाणी याआधी पण हल्ले झाले। पण या हल्ल्याचा इतका क्रूर हल्ला आम्हाला ह्या हल्ला इतका वेदना देऊन गेला। या हल्ल्यामध्ये त्यांनी माणूस म्हणून हल्ला नाही केला तर आमचा धर्म म्हणून हल्ला केला। याचं खरं तर आम्हाला मोठी शोकांतिका आहे। या अगोदरच्या हल्ल्यामध्ये काही वाटलं नव्हतं, पण हा हल्ला जो केला आम्हाला धर्म विचारून गोळ्या घातल्या। धर्म विचारून एक नऊ दाम्पत्य आईवडिलांच्या संस्काराची शिदोरी घेऊन ती मुलगी त्या नवऱ्याबरोबर लग्न करून काश्मीर या ठिकाणी फिरण्यासाठी गेले आणि त्या काश्मीर या ठिकाणी फिरण्यासाठी गेला असते त्या नऊ दाम्पत्याच्या नवऱ्याला विचारतो धर्म कोणता। ज्यावेळेस त्याच्याकडून हिंदू धर्म सांगण्यात आलं तर त्याला नागडा करून गोळ्या घातल्या। याचं इतकं वाईट वाटलं, अंगावर शहारे आणणारा हा प्रसंग आमच्या सर्व हिंदू धर्मियांना खूप मोठा ठोस पोचून गेलेला आहे। म्हणून त्याचा निषेधार्थ ह्या हल्ल्याच्या मागे जो कोणता देश आहे तो पाकिस्तान, खरं तर आम्ही सर्वांनी त्याला भडवा म्हणून एक उपमा दिली। ह्या भडव्या पाकिस्तान देशात निषेधार्थ कर आम्ही त्याचा झेंडा जाळून व मेणबत्तीचे स्कॅन्डल मोर्चा बेल्लेगावमध्ये काढून या इथं सर्वजण भैरवनाथच्या मंदिरासमोर मोठ्या संख्येत जमून त्या निषेधार्थ आम्ही इथं सर्व जमलो, त्याचा निषेध नोंदवला। खरं तर ह्या अगोदर पण एवढे हल्ले झाले, पण एवढा मोठा हल्ला एवढा ठोस पोचून तो हृदयाला चीर करून जाणारा सर्व लहान थोरांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत या हल्ल्याचं अंगावर काटे आणणारा शहारा म्हणून त्याचा खरं तर उल्लेख केला गेला। माझी ह्या भारत सरकारला कळकळीची विनंती आहे, जी हिंदू धर्मियांच्या वतीने व सकल बजरंग दल किंवा सकल महाराष्ट्राच्या वतीने ज्या पाकिस्तानबरोबर आपले काही आर्थिक संबंध असतील, आपल्या नदी पात्रातून ज्या त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणी जात असेल किंवा त्यांच्या हवाई दलाचे आपले काही व्यवहार असतील, काही भारताचे करार असतील, कोणतेही आर्थिक संबंध असतील की भारत सरकारने त्यांच्याबरोबर हे संबंध सगळे तोडावेत व आम्हाला भारतीयांना ज्यांच्या घरात मृत पावले त्यांना एक न्याय द्यावा अशी ही भारत सरकारला कळकळीची विनंती करतो। व ह्या भडव्या देशाने जो आमच्यावर जो हल्ला केला ह्या भडव्या देशाचा याच्यापेक्षा अधिक यांच्या 7 पिढ्या एवढा क्रूर हल्ला यांनी केला, यांच्या अशी ठोस पावलं उचला की यांच्या 7 पिढ्यांना भारत हा नाव आठवलं पाहिजे की भारतावर हल्ला करायचं म्हटलं तर यांच्या अंगावर जे काटा आला पाहिजे की भारताबरोबर आपला पंगा घ्यायचं नाही एवढं। म्हणून ह्या हल्ल्याच्या निषेधार्थ खरं सर्वांना व जे मृत पावले त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो व या भडव्या देशाचा निषेध करतो। पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, इनका पत्ता कड़वा है, पाकिस्तान बड़वा है, इनका पत्ता कड़वा है, पाकिस्तान बड़वा है, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।